एका शहरात एक राजा राहत होता. एके दिवशी एक विद्वान संत राजाच्या शहरात पोचला. राजा त्या संताकडे गेला आणि त्याला त्याच्या राजवाड्यात येण्याचे आमंत्रण दिले. राजाने संताची खूप सेवा केली. राजाच्या सेवेने संत खुश झाले आणि निघताना त्यांनी राजाला एक ताबीज दिले आणि राजाला सांगितले की जर जीवनातील समस्या संपत नसतील आणि तुम्हाला वाटत असेल की सर्व काही संपले आहे, तर या ताबीजमध्ये एका कागदावर एक मंत्र लिहिलेला आहे, तो वाचा. पण त्याआधी हे ताबीज उघडू नको. राजाने संताने दिलेली ताबीज त्याच्या गळ्यात घातली. काही दिवसांनी शत्रूंनी राजाच्या शहरावर हल्ला केला. राजाच्या सैन्याने शत्रूंनी पराभव केला. आपला जीव वाचवण्यासाठी राजा जंगलात पळून गेला आणि लपला. त्याला गुहेत शत्रू सैनिकाच्या पावलाचा आवाज ऐकू आला. मग राजाला वाटले की तो अडकला आहे आणि सर्व काही संपले आहे. हे सैनिक मला अटक करतील. मग राजाला संताची ताबीज आठवले. राजाने ताबडतोब ताबीज उघडले आणि कागद बाहेर काढला. त्यावर लिहिले होते, ही वेळही निघून जाईल. हे वाचून राजाला थोडे हायसे वाटले. मग काही वेळाने सैनिकाच्या पावलाचा आवाज थांबला. जेव्हा राजाने गुहेतून बाहेर पाहिले तेव्हा सैनिक तेथून खूप दूर गेले होते. मग राजा त्याच्या राज्यात पोहोचला आणि त्याचा जीव वाचला. तात्पर्य, चांगले दिवस असोत किंवा वाईट, ते कायमचे राहत नाहीत. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की काळ बदलतो. जर तुम्ही वाईट काळातून जात असाल तर तुम्ही विचार केला पाहिजे की हा काळही निघून जाईल.